हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी निलेश तुमचं सर्वांचं स्वागत करतोय आजच्या या सेशनमध्ये. तर सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे. MBA CETची बॅच स्टार्ट झाली आहे इव्हिनिंगला 4 ते 6 या वेळात. तर ज्यांनाही ही बॅच जॉईन करायची असेल तर आजच रेडियंट अकॅडमीला भेट द्या आणि आपली सीट कन्फर्म करा. ठीक आहे, तर आज आपण एक नवीन टाईप्सची पझल डिस्कस करणार आहे. बघा काय आहे. स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द गिवन क्वेश्चन बिलो. बघा किती पर्सन आहे. आतापर्यंत जेवढे होते तेवढे 8, 9, 10 फ्लोअर्स झाल्या. याच्यात काय आहे, 12% पीपल फ्रॉम F1 to F12 सीट अराउंड अ हेक्झॅगोनल टेबल. म्हणजे 12% बसले हेक्झॅगोनल टेबलमध्ये. हेक्झॅगोनल टेबलच्या कॉर्नर्स 6 असतात आणि साइड्स पण 6, तर टोटल 12 बसले आहे. दॅट 1% ईच कॉर्नरला, म्हणजे 6 कॉर्नरला 6% त्यांचं फेसिंग आहे इनसाइड. जे कॉर्नरला आहे इनसाइड आहे. वाईल द 1% सीट्स इन द मिडल, म्हणजे साइडला आहे ते इच ऑफ इच साइड फेसेस आउटसाइड. म्हणजे क्लिअर झालं. जे कॉर्नरला आहे ते इनसाइड फेस करेल, जे साइडला आहे ते आउटसाइड फेस करेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे. आता इथून पझल स्टार्ट होते. 3 पीपल सीट बिटवीन F1 अँड F3. म्हणजे नाव काय आहे, F1 पासून F12 पर्यंत आहे ते हेक्झॅगोनल टेबलवर आहे. तर हेक्झॅगोनल टेबल काढून टाकू आपण. ठीक आहे. फेसिंग महत्वाचं आहे. कॉर्नरचे फेसिंग इनसाइड, साइड वाले आउटसाइड आहे. असा असतो ना, तुम्ही एकदा किती आहे, 6, 1 2 3 4 5 6. जे कॉर्नर आहे इनसाइड करून घेऊ. कॉर्नर वाले इनसाइड, कॉर्नर 1 2 3 तुम्ही करा, 4 5 6 सगळेचे सगळे इनसाइड पाहत आहे. क्लिअर, इनसाइड पाहत आहे. आणि जे साइड वाले आहे मिडल साइड ते आउटसाइड पाहत आहे. आउटसाइड पाहत आहे. मग इथे मिडल वाले घेऊ. 3 कसे आहे, कसे आहे हे सगळेचे सगळे. सर आउटसाइड आहे, मी इनसाइडच काढलं. हा आउटसाइड आहे, आउटसाइड आहे, आउटसाइड आहे. त्याच्यानंतर हाही आउटसाइड आहे. झाले 12%. 12% पाहायचे होते. आउटसाइड वाले किती आहे, 1 2 3 4 5 6. आणि इनसाइड वाले 1 2 3 4 5 6. 12% आहे. 12 याच्यावर. आता एक लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण हेक्झॅगोनल मध्ये आहे तेव्हा हा जो आहे हा आणि हा अपोजिट डायरेक्शन आहे. अपोजिट सीट करत आहे ना, हा जसा आहे. याच्यानंतर हे साइड वाले एकमेकांना अपोजिट आहे, मग कॉर्नर वाले एकमेकांना अपोजिट असेल ना. हा याला करत आहे, हा याला करत आहे, हा याला करत. क्लिअर झालं एवढं. अपोजिट फेस करतायत अशी येईल. त्याच्यानंतर हा याला. क्लिअर झालं. आता मग पझल स्टार्ट करू. पझल स्टार्ट करताना 2 पॉसिबिलिटी पाहिजे आपल्याला. ठीक आहे ना, 2 पॉसिबिलिटी पाहिजे ना. तर एक आता जेव्हा मोठी पझल असेल तर ट्राय करायचं की शक्यतोवर एक करू, मग नाही झाली तर सेकंड करू, कारण आपल्याजवळ जागा कमी आहे. ठीक आहे. बघा, 3 पीपल सीट बिटवीन F4 अँड F3. F4 आणि F3 मध्ये 3 पीपल आहे, पण कुठे बसवायचं, कॉर्नर आहे की कुठे आहे. मग त्यांनी दिला आहे F3 डज नॉट सीट ऍडजसेंट टू F6. पण F4 आणि F3 चं कंडिशन द्या. जर आम्हाला दिलं असतं F4 कॉर्नरला आहे ते चालत होतं. मग F4 कोणत्या साईडला, F4च्या कोणत्या साईडला, लेफ्ट साईडला, राईट साईडला F3 बसलाय ते नाही माहित. फक्त त्यांनी काय दिलं, 3% आहे F3 आणि F4 मध्ये. आता F सगळेच इकडे कॉमन आहे, तर मी 1 2 3 4 लिहू शकतो का? लिहू शकतो ना. F लिहिण्यापेक्षा 1 पासून 12 पर्यंत. ठीक आहे. F मध्ये जास्त कन्फ्यूज होतं मग आम्हाला. ठीक आहे. तर मग मी लिहितो, जेवढे F3 आहे आणि F4 आहे त्यांच्यामध्ये किती पर्सन आहे, त्यांच्यामध्ये सर 3% आहे. समजेल ना. F3 आणि F4 मध्ये 3% आहे. आणि F3 डज नॉट सीट ऍडजसेंट टू F6. म्हणजे हा F6 जोड नाही बसू शकत. म्हणजे हा 3 आणि 6
ऍडजसेंट नाही बसू शकत. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, F1 नायदर सिट्स ऑन द कॉर्नर. F1 जो आहे कॉर्नरवर नाही बसत, ऑब्वियस आहे तो कॉर्नरवर नाही तर साईडवर बसेल. अँड सिट्स, F जो आहे कॉर्नरवर नाही आहे, नॉर म्हणते आहे नॉर सिट्स ऍडजसेंट टू F4. म्हणजे जो इथे F1 कुठे कुठे नाही पाहिजे, कॉर्नरवरला नाही पाहिजे तर साईडला पाहिजे, आणि F4 जवळ तर नाहीच नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, F10 सीट्स थर्ड टू द राईट ऑफ F1. F1च्या थर्ड राईटला कोण आहे, F10 आहे F1च्या थर्ड राईटला. आता हे लिहू कुठे, इथे लिहितो, जो 1 आहे F1च्या थर्ड राईटला, फर्स्ट सेकंड इथे येईल, थर्ड F10 येईल. सपोज मी जसं केलं तसं, ठीक आहे. त्याच्यानंतर F2 सीट सेकंड राईट ऑफ F9. F9च्या सेकंड राईटला F2 आहे, F9च्या सेकंड राईटला F2 आहे. F9 इथे असेल, सेकंड राईटला F2 आहे. क्लिअर, फक्त कंडिशन लिहत आहे मी, ठीक आहे, कंडिशन लिहत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट F2च्या सेकंड राईटला, F9च्या सेकंड राईटला F2 आहे, आणि हू कोणासाठी आला, F9 साठी. कोण, F9 डज नॉट सीट टू ऍडजसेंट टू F7. जो हा आहे तो 7 जवळ नाही बसू शकत. क्लिअर, 7 जवळ नाही बसू शकत. त्याच्यानंतर F6 सीट्स इमिजिएट राईट ऑफ F12. जो F12चा इमिजिएट राईट कोण आहे, अँड वाईस वर्सा. F6चा इमिजिएट राईट F12 आहे, आणि F12चा राईट F6 आहे. म्हणजे दोघेही काय आहे, 6 आणि 12 इमिजिएट राईट आहे एकमेकांच्या. म्हणजे एक इनसाइड असेल, एक आउटसाइड असेल, एक इनसाइड एक आउटसाइड, तेव्हाच होईल ना. 6 आणि 12 जे आहे ऍडजसेंट आहे आणि एकमेकांच्या राईट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर F4 अपोजिट टू F12. F12चा अपोजिट म्हणजे हा इथे जर असेल तर हा येईल, हा इथे असेल हा येईल, हा इथे असेल. F12चा अपोजिट काय आहे, F6 अपोजिट टू जो 4 आहे. मग 4च्या या कंडिशन आहे, ठीक आहे. नेक्स्ट F8 सीट्स 4 टू द राईट ऑफ F3. F3च्या कितवा राईट आहे, 4th राईट आहे. म्हणजे मधात तिघे जण आहे, म्हणजे जर 3 इथे असेल सपोज, 3चा 4th राईट, तर 1 2 3 चौथा येईल F8. F8 4th राईट ऑफ राईट, इकडेच पकडून आपण. क्लिअर. त्याच्यानंतर ऍट लिस्ट 2 people sit between F8 and F1 when counted from both side. त्याचं मिनिंग होतं F8 आणि F1, 8 आणि 1 मध्ये ऍटलिस्ट 2 पर्सन आहे, 2 पेक्षा जास्त चालतात, आणि दोन्ही कडून, म्हणजे F8 कडूनही 2 पाहिजे किंवा 2 पेक्षा जास्त पाहिजे कमीत कमी, आणि F1 कडूनही, म्हणजे ऍटलिस्ट. आता एवढी कंडिशनली एवढं लक्षात ठेवायचं, F8 आणि F1 मध्ये 2 प्लस पाहिजेत, बस. ऍटलिस्ट 2 तरी पाहिजे, ठीक आहे. ही कंडिशन वेगळी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बोथ डायरेक्शन झाले. F5 सीट्स ऍडजसेंट टू F10. म्हणजे F5 आणि 10 जवळ बसतात. कुठे आहे 5 आणि 10, हे इथे इथे लिहू का मी, इथे लिहितो, दिसत आहे ना, इथे लिहितो मी. कोण, 5 आणि 10 जवळ बसतात. F5 आणि F10 जवळ बसतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे F7 सीट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ द वन हू सीट्स अपोजिट टू द F5. F7 कुठे बसतो, जो F5च्या अपोजिट आहे त्याच्या इमिजिएट लेफ्टला बसतो. म्हणजे जर F5 इथे आहे, F5चा अपोजिट हा इथे येईल, हा पर्सन याच्या इमिजिएट लेफ्टला F7 आहे, म्हणजे असे. समजलं, क्लिअर. आता एवढंच झालं सर, आणखी काय लिहायचंच नाही, पूर्ण पझल तर झाली, लिहायची कशी, ठीक आहे. तर पहिल्यांदा आता काय ठेवायचं आहे मला, आता सगळं तर ऍटलिस्ट झालं, एक ठेवावं लागेल आपल्याला, कोणताही जो सगळ्यांना कनेक्ट करतो. बघा हा कनेक्ट करतो बघा का, F3 आणि F4 मध्ये 3 पर्सन, आणि 3 आणि 8 मध्ये पुन्हा 3 पर्सन आहे. तर F3 घेऊन घेऊ का, आणि F3 ची कंडिशन आहे F3 डझंट सीट
ऍडजस्टिंग टू एफ. पण एका ठिकाणी F3 ला कॉर्नरवर घेतो ना, एका ठिकाणी F3 ला, आता एकच आहे ना, तर मग मी एक इनर साइडची पॉसिबिलिटी घेतो. बघा फक्त काय करायचं, कॉर्नर आहे का, कॉर्नर कुठला आहे, कॉर्नर येतो नाही, वेगळा येतो ना. याला कनेक्ट करतो आणि ठीक आहे, अशी झाली. हा कॉर्नर आहे. त्याच्यानंतर आता याच्या इथून स्टार्ट करतो मी. ठीक आहे, इथून कनेक्ट करतो मी. F3 ला पहिल्यांदा F3 ला इथे घेतो, 3 कॉर्नरवर घेतो आणि मग एका ठिकाणी F3 ला साईडला घेतो. ठीक आहे, त्याच्यात F3 चा थर्ड राईट F8 आहे. ही कंडिशन पहिले घ्यावं लागेल, कारण याच्यात क्लिअर दिला आहे F3 च्या थर्ड राईटला फोर्थ राईटला F8 आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर म्हणजे याचा राईट कोणता होईल, इनर साईडची राईट, फर्स्ट सेकंड थर्ड F8 येईल इकडे. ठीक आहे, आणि याचा राईट वर जाईल, फर्स्ट सेकंड थर्ड F8 येईल इकडे. क्लिअर, ही झाली कंडिशन क्लिअर. त्याच्यानंतर याच्यात म्हणताय F1 आणि F8 मध्ये ऍटलिस्ट दोन्ही साईडने. त्याच्यानंतर ही कंडिशन काय आहे, 3 आणि 4 मध्ये, F3 आणि F4 मध्ये 3 पर्सन आहे. आता इकडे या साईडनं झाले 1 2 3, तर या साईडने येईल इन आउटर साईडचा 1 2 3. इथे कोण येईल, 3 झाला, इथे 4 येईल. ठीक आहे, 1 2 3 पर्सन आहे. त्याच्यानंतर याच्यात लेफ्ट साईडनं राहिले, राईट साईडनं झाले ना, लेफ्ट साईड 1 2 3, इथे येईल 4. क्लिअर, एवढं झालं. दोन्ही पॉसिबिलिटी आपण चाललो, एक इनर साईड आणि एक आउटर साईड. त्याच्यानंतर नेक्स्ट ही झाली. ठीक आहे, पण एवढं लक्षात ठेवायचं, F3 पाशी 6 नाही पाहिजे आणि 4 पाशी F1 नाही पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट कोणती पॉसिबिलिटी कनेक्ट होते बघा, कोणती पॉसिबिलिटी कनेक्ट होते आपली. कनेक्ट ही झाली, सांगा तुम्ही पण कोणाला कनेक्ट होतो, कोणता. F1 F6 ही कनेक्ट होते. काय आहे, जो F12 आहे तो कोणाच्या अपोजिटला आहे, F4च्या अपोजिटला आहे. आउटर साइड कुठे का नाही आहे, हा कोणाचा अपोजिट आहे, F12. तर F12 इथे बसेल, या याच्यासाठी 12 इथे बसेल. ठीक आहे, आणि या याच्यात ही अपोजिट आहे, तर 12 इथे बसेल. क्लिअर, नेक्स्ट ही झाली. मग काय आहे, F6 सिट्स इमिजिएट राईट ऑफ F12 अँड वाईस वर्सा, म्हणजे F6 आणि F12 एकमेकाच्या राईट आहे. आता 12 जर इथे असेल, याचा राईट F6 इथे आली. ठीक आहे, दोघे एकमेकांच्या इमिजिएट राईट आहे ना, हा याच्या. त्याच्यानंतर इथे 6 येईल, हा याचा इमिजिएट राईट, हा याचा इमिजिएट राईट. F6 बसला. क्लिअर, आणि त्यांनी काय म्हटलं, तर F6 F3च्या जवळही नाही पाहिजे. F3 इथे आहे, F6 इथे आहे, F3 कुठे आहे, इथे आहे, F6 इथे आहे. क्लिअर झालं, तर ही कंडिशन ही झाली क्लिअर. त्याच्यानंतर कोणती कंडिशन ठेवायची, आता ही झाली. आता एवढं लक्षात ठेवायचं, F8 आणि 1 मध्ये ऍटलिस्ट 2 पाहिजे. 8 तर दिला आहे, तर 1 इथे येऊ शकतो. त्याच्यानंतर 1च्या थर्ड राईटला 10 पण ठेवायचा आहे, आणि 5 आणि 10 जवळ ठेवायचे आहे. ठीक आहे, 5 आणि 10 जवळ ठेवायचे, आणि 1च्या आणि 1ची कंडिशन दिली बघा, इथे आहे, F1 neither sits on the corner, म्हणजे F1 काय कुठे बसेल, साइडवर बसेल, आणि and sits adjacent to F4. आणि F4 जवळही नाही, आणि कुठे नाही बसणार आहे, F1 साइडवर बसेल. क्लिअर आहे, म्हणजे इथे नाही बसू शकत, इथे नाही बसू शकत. हा F4 च्या जवळ आहे. दुसरी साइड ही झाली, इथे बसू शकतो का, मग याच्यात कोणत्या राईटला आहे, थर्ड राईटला 10 पाहिजे. इथे जर 1 बसवला तर 1 2 3,
कोण आहे इथे F1 जर बसवला तर याची राईट 1 2 3 ऑलरेडी 4 बसला. इथे नाही, इथे नाही, इथे नाही बसला. इथे बसू शकतो का? एक इथे बसू शकतो. इथे बसू शकतो का F1 1 2 3? इथे नाही बसू शकत. एकच जागा राहिली F1 साठी, तर 1 इथे आला. ठीक आहे, याचा थर्ड राईट 1 2 3 इथे येईल 10, F10 येईल. क्लिअर. आणि 10 आणि 5 जवळजवळ आहे, तर 5 इथे येऊ शकतं, 5 इथे येऊ शकतं. ते सध्या लिहायचं नाही. इनर साइडमध्ये आपल्याला 1 ठेवायचा आहे साइडमध्ये, आणि 4 जवळ नाही आहे. तर इथे आणि इथे, तर 4 तर ऑलरेडी साइडवर आहे, तर पहिली पॉसिबिलिटी इथे येईल. क्लिअर. इथे जर आलं तर याची थर्ड राईट 1 2 3 10 इथे आहे. मग 10च्या जवळ आपल्याला काय ठेवायचं? 5 पण ठेवायचं आहे. 10 आणि 5 जवळ आहे, तर मग इथे जर आलं, हे दोन्ही तर साईड पॅक आहे त्याच्यात, तर इथे नाही बसेल 1. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी जागा इथे आहे, इथेच येईल मग, कारण की साईड खालीच नाही आहे. 1 जर इथे ठेवला तर याचा थर्ड राईट 1 2 3 10 इथे येईल. 10 जर इथे आला तर 5 ऍडजस्टंट पाहिजे 10च्या, तर 5 इथे येईल. ठीक आहे. इथे 4 ऍडजस्टंट बसलाय, तर इथे 5 येईल. ठीक आहे. याच्यात फक्त इथे आणि इथे दोन्ही साईडनं बसू शकतात, तर ही झाली पॉसिबिलिटी खतम. ठीक आहे, ही झाली. हा, याच्यात द्यायची आहे, फक्त एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर F5चा जो ऑपोजिट आहे, F5 आहे का? नाही. F5चा जो ऑपोजिट आहे त्याच्या इमिजिएट लेफ्टला F7 आहे. आता ऑपोजिटही पाहायचे आहे, आणि ऑपोजिट असताना दोन इनर साइडमध्ये पाहू. इनर साइडमध्ये कुठे कुठे ऑपोजिट जागा खाली आहे? 5चा इथे 5 पण आहे. 5चा ऑपोजिट कोण आहे? 5चा ऑपोजिट जो राहील त्याच्या इमिजिएट लेफ्टला 7 पाहिजे. 5चा ऑपोजिट हा आहे इनर साइडमध्ये, आणि याच्या इमिजिएट लेफ्टला, याचा इमिजिएट लेफ्ट इकडे होईल ना, तर ऑलरेडी कोण बसलाय? 6 बसला आहे, तर ही पॉसिबिलिटी रॉंग आहे. इनर साइडची रॉंग आहे. त्याच्यानंतर आता आउट साइडमध्ये एक 5 इथे आहे, एक 5 इथे आहे. जर सपोज इथे ठेवला, इथे जर ठेवला, तर याचा अपोजिट कोण होईल? हा 6 होईल. 6चा इमिजिएट लेफ्ट ऑलरेडी 8 बसला आहे, तर इथे जो आहे इथे 5 येणार नाहीये. कुठे येणार आहे मग 5? 5 कुठे येईल? 5 सर मग एकच राहिली जागा 5 साठी. 5 इथे येईल. F10चा नेबरही आहे, आणि याचा जो अपोजिट आहे, याचा अपोजिट कोण आहे? याचा अपोजिट हा येईल. हा येतो, असा येतो, कारण हा कॉर्नर याचा अपोजिट आहे, हा कॉर्नर याचा अपोजिट आहे, तर हा याला होईल. याचा अपोजिट हा आहे. याचा इमिजिएट लेफ्ट वर येईल का खाली येईल? इथे येईल 7. क्लिअर. इथे 7 येईल. आता जे ही झाले, कंडिशन झाली, ही झाली नाही, ही नाही झाली. ठीक आहे, ही झाली, ही इरेज करतो. ही झाली, ही इरेज करतो. ही झाली, ही पण इरेज करतो. कोणती राहिली? ही झाली, याला पण इरेज करू. ही झाली, याला. त्याच्यानंतर ही ती राहिली ना. ठीक आहे. आता इनर साइड तर गेले, आउट साइडच पाहायचे आपल्याला, आउट साइडचीच डायग्राम. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलं? F9चा सेकंड राईट F2 आहे, आणि F9 7चा आहे. नाही, नेबर नाही पाहिजे, तर F9 इथे नाही, 9 इथे नाही. 9 साठी जागा ही आहे, दुसरी जागाच नाही आहे. मग 9 जर इथे बसवला, 9चा सेकंड राईट इकडे आउटसाइड आहे, तर फर्स्ट राईट सेकंड राईट इथे येईल 2. ठीक आहे. F1 F4चा नेबर नाही पाहिजे. F1 कुठे आला? F1 इथे आहे, आणि F आणि 8 आणि F1 मध्ये ऍटलिस्ट 2. 8 इथे आहे, 1 2, आणि इकडे तर खूप सारे आहे. ठीक आहे. तर ती कंडिशन हे झाली, तर मग ही कंडिशन इरेज करतो मी. F1 आणि 1 आणि 4 जवळ नाही, 3 आणि 6 जवळ नाही. 3 आणि 6, 3 कुठे आहे? 3 इथे आहे. ठीक आहे. 6 इथे आहे, तर ही कंडिशन क्लिअर झाल्या. त्याच्यानंतर झाली, पूर्ण कंडिशनच झाल्या. एकच राहिला. कोणता राहिला नंबर? F11. 11 राहिला ना, 11 इथे येईल. ही झाली पझल क्लिअर. ठीक आहे. जिथे आता एवढे दिलेलं आहे, पण हार्ड नाही आहे. जर तुम्ही प्रॉपर कंडिशन लिहिल्या, आपल्याला पूर्ण पझल वाचली, तरी आपल्याला समजलं नाही कोण कुठे ठेवायचं. मग आपल्याला कुठे हिंट मिळाली? तर 3 आहे, 3 आणि 4 मध्ये 3% होते, आणि 3 आणि 8 मध्येही 4%. तिथून झाली तर इझीच आहे सगळी. ठीक आहे. तिथून जर केली तर इझी आहे. म्हणून जर एकदमच नाहीच येत आहे सर, पूर्ण पझल जरी रीडिंग केली तरी येत नाही, तर कंडिशन ऍटलिस्ट लिहा. कंडिशन लिहिल्याने काय होत आहे? कंडिशन लिहिल्याने
क्लिअर झाली आपल्याला. जर कंडिशनच लिहिली नाही तर आपल्याला समजणार नाही. ठीक आहे. तो क्वेश्चन पाहू याच्यावरचे. बघा क्वेश्चन पहा पहिला. आता क्वेश्चन हे थोडं ठीक ठेवायचे. ठीक आहे. व्हॉट इज द पोझिशन ऑफ F5 विथ रिस्पेक्ट टू द वन हु अपोजिट टू F6. कोणाची पोझिशन विचारली? जो अपोजिट आहे F6च्या अपोजिट, आणि कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये? F5च्या, म्हणजे 5च्या रिस्पेक्ट मध्ये कुठे आहे? 5 इथे आहे. याच्या रिस्पेक्ट मध्ये F6चा अपोजिट हा येतो. कोण आहे? हा ना, हा आहे. याचा अपोजिट हा येतो. एकदा अपोजिट काढून ठेवतो. बघा अपोजिट काढून घेतो म्हणजे आपल्याला क्लिअर होतं. एकदमच किचकट झालं हे. हा कॉर्नरला आहे, एवढं लक्षात ठेव. ठीक आहे. जे रेड वाले आहे ते कॉर्नरला बसले आहे. ठीक आहे. हा कॉर्नर याला कनेक्ट करतो, याला कनेक्ट करतो, हा कॉर्नर याला कनेक्ट करतो. त्याच्यानंतर हा कॉर्नर याला कनेक्ट करतो, हा कॉर्नर याला, आणि हा कॉर्नर. ठीक आहे. हे झाले. त्याच्यानंतर अपोजिट हे करून घेतो मी. हा याचा अपोजिट आहे, हा याचा आहे, हा याचा आहे. ठीक आहे. हा अपोजिट कोणाचा आहे? हा अपोजिट याला, हा अपोजिट याला, आणि हा अपोजिट. ठीक आहे. असे झाले. ही वाली आता क्लिअर दिसते. काय म्हणत होतं त्यांचं म्हणणं? काय होतं? जो F5च्या रिस्पेक्ट मध्ये F6चा अपोजिट कोण आहे? 9. याच्या रिस्पेक्ट मध्ये याची पोझिशन सर फर्स्ट राईट, सेकंड राईट. ऑप्शन आहे का सेकंड राईट? सेकंड टू द राईट ऑप्शन नंबर 1च आहे. आता काय करतात ते फिरून विचारतात क्वेश्चन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड आउट ऑड वन आउट. ऑड वन आउट करायचे आहे. 5 पैकी 4 सेम लॉजिक, एकच डिफरंट. F10 आणि 1. 10 आणि 1 मध्ये काय फरक आहे? 10 आणि 1 मध्ये, 10 आणि 1 मध्ये 10 इथे आहे, 1 इथे आहे. जर राईट पाहिलं, दोघांच्या राईट मध्ये 2 पर्सन आहे. 1 2 10 राईट, 10 आणि 1. 4 आणि 5 मध्ये 2 पर्सन आहे का? 4 इथे आहे, 5 इथे आहे. राईट अगेन 2 पर्सन आहे. त्याच्यानंतर 4 आणि 5 झालं. 8 आणि 2 मध्ये किती पर्सन आहे? 8 आणि 2 इथे आहे, 8 इथे आहे. राईट साईडने अगेन 2 पर्सन आहे दोन्ही साईड सगळ्या ह्याच्यात. त्याच्यानंतर ऑप्शन डी 6 आणि 3 मध्ये किती पर्सन आहे? 6 आणि 3. 6 इथे आहे, 3 इथे आहे. याचाही राईट 2 पर्सन, याचाही राईट 2 पर्सन. तर ऑप्शन नंबर 5 मे बी पॉसिबल आहे. काय ऑप्शन नंबर 5? 2 आणि 10 मध्ये किती पर्सन आहे? 2 इथे आहे, 10 कुठे आहे? 10 इथे आहे. 2च्या लेफ्टला आणि 10च्या लेफ्टला, सगळे राईटला होते 2 पर्सन. फक्त लास्ट ऑप्शन मध्ये कोणत्या याच्यात आहे? लेफ्ट आहे. तर ऑप्शन नंबर 5 येईल. क्लिअर? 5 येईल. 5 ऑप्शन नंबर 5. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. हाऊ मेनी पीपल सीट्स F9 अँड F11. 9 आणि 11 मध्ये किती आहे? पण कुठून काउंट? वेन काउंटेड फ्रॉम लेफ्ट ऑफ 11. F9 आणि F11. 11च्या लेफ्ट मधून. 9 आणि 11. 9 इथे आहे, 11 कुठे आहे? 11 इथे आहे. लेफ्ट, 11च्या लेफ्ट, हा लेफ्ट साइड. 1 2 3 3 पर्सन आहे. 3 पर्सन आहे. डायरेक्शन दिली त्यांनी. 3 पर्सन आहे सर. 3 ऑप्शन नंबर. राईटने मोजलं तर मग एवढे ऑप्शन येतात. ठीक आहे. नेक्स्ट पहा. क्वेश्चन नंबर 4. हु अमंग द फॉलोइंग पर्सन सिट्स अपोजिट टू द वन हु सिट्स इमिजिएट राईट ऑफ 8. 8च्या इमिजिएट राईटला जो आहे त्याचा अपोजिट. 8च्या इमिजिएट राईटला आहे त्याचा अपोजिट. पहिल्यांदा Fचा इमिजिएट राईट काढावं लागेल ना. Fचा इमिजिएट राईट कोण आहे? F8चा इमिजिएट राईट. F8चा इमिजिएट राईट कोण आहे? 11. F11चा अपोजिट कोण आहे? सर F5. F5 आहे का? ऑप्शन नंबर कोणता आहे? ऑप्शन नंबर बी आहे. लास्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन बराबर रीडिंग करायचं. इफ ऑल द पर्सन मेड टू सीट अकॉर्डिंग टू द न्यूमेरिकल ऑर्डर फ्रॉम F1 in clockwise direction, then how many people remain unchanged in their position including F1. त्याचं मिनिंग होय होतं
एफ सगळेचे सगळे पीपल कसे आहे क्लॉकवाईज बसवायचे. क्लॉक कशी फिरते राईट टू लेफ्ट फिरते. आता क्लॉकवाईज म्हणजे जशी झाली तशी एफ पासून स्टार्ट करायचं आणि कोणाचे हाऊ मेनी पीपल रिमेन अनचेंज कोणतं अरेंजमेंट केल्यानंतर ॲज इट इज जागेवर राहतात तेवढे आणि त्याच्यात F1 ची ही पोझिशन काउंट करायची. ठीक आहे बघा F1 पासून राईट आणि F1 लाही काउंट करायचं. कुठे कुठे एक्सक्लूड म्हणते इथे इन्क्लूड म्हटलं. ठीक आहे पहा आता त्याच्या जागी त्याची पोझिशन लिहावं लागेल. F1 कुठून आहे इथे याच्या जागी 1 येईल. क्लॉक अशी घुमते की अशी घुमते अशी घुमते ना. इथे 2 येईल इथे 3 येईल इथे 4 येईल इथे 5 येईल 6 7 8 9 10 11 आणि 12. किती पर्सन आहे 12 आहे ना. कोणते जे आहे पर्सन ॲज इट इज जागेवर बसले. पहिल्यांदा हा ॲज इट इज जागेवर बसला. त्याच्यानंतर कोणता आहे ॲज इट इज 4 आहे. त्याच्यानंतर इथे 6 मॅच कोणी होत आहे का हे दोनच होत आहे. कोणकोणते F12 आणि F1 ॲज इट इज बसले. बाकीचे वेगळे जंबल झाले. ते किती पर्सन ॲज इट इज राहिले F1 ला पकडून तर एकच होतं. F1 ला पकडून जर म्हटलं तर 2. F1 तर आपण क्लिअर केला आहे. तर किती आहे 2च पर्सन आहे जे ॲज इट इज जागेवर राहिले. क्लिअर ठीक आहे. हां त्याच्यानंतर जे 2 आहे ही होमवर्क आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर ही पण होमवर्क आहे. 2 पझल होमवर्क आहे. ठीक आहे. जर पझल येत नसेल तर प्रॉपर रीडिंग थोडी स्लो करायची आणि प्रॉपर रीडिंग करायची. नसेल कंडिशन होत तर कंडिशन लिहून ठेवायची. जर पोझिशन जेव्हा जर सपोज एखाद्या सर्कलमध्ये आहे फेसिंग जर क्लिअर असेल तर काउंट करायची नाही तर कंडिशन लिहायची. आपण आत्ताच पाहिलं कोणतीही पझल सॉल्व्ह होते फक्त काय करायचं कंडिशन लिहायची. एक जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं येईल तुम्हाला. जर एकाच यात पझल नाही आली मग स्किप नाही करायची. ती पझल प्रॉपर पुन्हा रीड करायची. 1 नाही 2 नाही 5 वेळा रीडिंग करा आणि प्रॅक्टिस करा येतं पझल. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि ज्यांनाही बँकिंग करायचं आहे तर नवीन बॅच आपली स्टार्ट झाली आहे त्यांना नक्की सांगा. तोपर्यंत थँक्यू फ्रेंड्स.